नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। शहरात जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान, गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना। गोहत्येचे अनेक गुन्हे असलेल्यांवर मोका अंतर्गत कारवाई होण्याची गरज, आमदार संग्राम जगताप। गोरक्षक मित्र परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना करून जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान करण्यात आला। नगर मनमाड रोडवरील वृंदावन लॉन मध्ये गोरक्षक एकवटले होते। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, विठ्ठलराव लंघे, काशीनाथ दाते, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ नाना आठरे पाटील, पारसनाथजी महाराज, महंत संगमनाथ महाराज, योगी बालकनाथ आदीसह हिंदू समाज बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हर्षताई ठाकूर यांनी हिंदू धर्मावर स्फूर्तिदायी व प्रेरणादायी देणारे व्याख्यान दिले। त्यांनी युवक युवतींना धर्माच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे। गोरक्षक निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत। त्यांचा समाजात झालेला सन्मान आणखी जोमाने कार्य करण्यास बळ निर्माण करणार असल्याची भावना गोरक्षकांनी व्यक्त केली। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पडत असताना त्याला जोडूनच आमचे स्नेही आणि मित्र श्री गोकुळ नाना आठरे पाटील यांचा जन्मदिवस पण आहे आणि अशा या अतिशय भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सर्व संत महंत यांना प्रथमतः मी नमन करतो आणि या भव्य दिव्य सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी यांचं गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। हिंदू धर्माचं रक्षण करण्याची भूमिका घेऊन ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करत आहेत। आज संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा गोरक्षनाथ प्रतिष्ठान सोहळा स्थापनेचा या ठिकाणी पार पडत आहे। त्याला जोडून आमचे मित्र नानांचा वाढदिवस पण आहे। मी आपला जास्त वेळ न घेता या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने धर्मकार्य व्हावं, समाज सेवा व्हावी, सर्वसामान्यांची सेवा व्हावी हीच प्रार्थना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठान यांच्या पुढाकारात आज आपला या संघटनेचा उद्घाटन सोहळा त्याच प्रकारे अनेक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोमातेचं रक्षण करणाऱ्या गोरक्षकांचा एक सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आज गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला। त्या कार्यक्रमाला अनेक महंत मंडळी अगदी सायंकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत उपस्थित असून गेले, हजेरी लावून गेले, आशीर्वाद देऊन गेले आहे। या गुरु गोरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ नाना आठरे पाटील यांच्या पुढाकारात आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि शेकडो आमचे गोरक्षक बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील आज या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आणि उद्देश एवढाच होता की कुठेतरी वेगवेगळ्या संघटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारत देशामध्ये सातत्याने कार्यरत असतात, पण कुठेतरी या संघटनांना एकत्रित एका व्यासपीठावर आणण्याचं काम हे कुठेतरी सातत्याने झालं पाहिजे आणि त्याच्यातनं कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण काय काय काम करत आहेत, कुठले प्रश्न आहेत, कुठल्या अडचणी आहेत याच्यावरती विचार विनिमय देखील झाला पाहिजे आणि त्याच्याकरता एक चांगला योग हा गोकुळ नाना यांनी साध्य केला आणि आपल्या सर्वच हिंदू बांधवांना एकत्र आणण्याचं काम या गुरु गोरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोकुळ नानाने आज या ठिकाणी या अहिल्यानगर शहरामध्ये आज केला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये अनेक आमच्या गोरक्षक बांधवांचा सत्कार आणि सन्मान सोहळा देखील आयोजित केला आणि नानांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल मनापासून त्यांचं देखील
आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं मनापासून आभार देखील व्यक्त करतो. गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून आज आपला या संघटनेचा उद्घाटन सोहळा. त्याच प्रकारे अनेक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोमातेचं रक्षण करणाऱ्या गोरक्षकांचा एक सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आज गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला अनेक महंत मंडळी अगदी सायंकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत उपस्थित असून गेले, हजेरी लावून गेले, आशीर्वाद देऊन गेले आहे. या गुरु गोरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळनाथ आठरे पाटील यांच्या पुढाकारात आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि शेकडो आमचे गोरक्षक बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील आज या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आणि उद्देश एवढाच होता की कुठेतरी वेगवेगळ्या संघटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारत देशामध्ये सातत्याने कार्यरत असतात, पण कुठेतरी या संघटनांना एकत्रित एका व्यासपीठावर आणण्याचं काम हे कुठेतरी सातत्याने झालं पाहिजे आणि त्याच्यातनं कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण काय काय काम करत आहे, कुठले प्रश्न आहेत, कुठल्या अडचणी आहेत याच्यावरती विचार विनिमय देखील झाला पाहिजे आणि त्याच्याकरता एक चांगला योग हा गोकुळनाथ यांनी साध्य केला आणि आपल्या सर्वच हिंदू बांधवांना एकत्र आणण्याचं काम या गुरु गोरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोकुळनाथांनी आज या ठिकाणी या अहिल्यानगर शहरामध्ये आज केला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये अनेक आमच्या गोरक्षक बांधवांचा सत्कार आणि सन्मान सोहळा देखील आयोजित केला. आपण सगळे मंडळी पाहतो की गोरक्षक म्हटलं तर अगदी सातत्याने त्याच्यामध्ये कार्यरत राहावं लागतं आणि त्या तालुक्यामध्ये इथून जर नगरमध्ये कुठं गाडी पास होणार असेल तर तालुक्यामधला गोरक्षक सांगतो की आता नगरमध्ये या ठिकाणी गाडी येणार या दिशेने येते आहे आणि ह्या दिशेने पुढं या तालुक्यामध्ये जाणार आहे. म्हणजे अगदी बारीक लक्ष या आमच्या गोरक्षक बांधवांचं त्या प्रत्येक व्यक्तीकडे असतं, प्रत्येक मुवमेंटवरती असतं आणि त्याच्यातनं जसं मागच्या काही काळामध्ये सरकारने पूर्वी गो हत्या बंदी होती, पण सरकारच्या माध्यमातून सरकारने गोवंश हत्या देखील बंदी आणली आणि त्याच्यातनं आज गोमातेपासून निर्माण होणारा आमचा कुठलाही गोवंश असेल त्याला कुठल्याही प्रकारची हत्या करता येणार नाही असा देखील सरकारने निर्णय घेतल्यानंतर आज आपल्याला देखील कुठं थांबावं लागत नाही. फक्त जनावर दिसलं की आपल्या लक्षात येतं गो आणि गोवंश आणि पुढे तपासावं लागायचं, वाकावं लागायचं, बघावं लागायचं. पण आता सरकारने तुम्हाला सांगतो की गोवंश हत्याबंदी केल्यामुळे आता बऱ्याच त्या लोकांना आपल्याला कायदा तयार झाल्यामुळं त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे एक निर्बंध आले आणि आता त्या दिवशीच करण्याचं गोशाळेचा कार्यक्रम होता. त्या दिवशी देखील तिथं अनेक साधू संत आले, अनेक वेगवेगळे गोरक्षक आले. त्या दिवशी देखील आम्ही भूमिका मांडली की आता आपल्याला याच्यामध्ये शासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि या पाठपुराव्यामध्ये ज्या व्यक्तीवरती सातत्याने जर गो हत्याचे गुन्हे होत असतील तर त्याला आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जसा एक प्रतिबंधक करणारा कायदा जो आहे मोक्याच्या रूपानं तर त्या व्यक्तीवरती मोका लागला पाहिजे असे कायद्यामध्ये दुरुस्तीची मागणी देखील आपण या महाराष्ट्र सरकारने करणार आहोत आणि फक्त मागणी करून दाबायचं नाही तर त्याच्यावरती तो कायदा दुरुस्त झाला पाहिजे आणि त्या लोकांवरती मोका लागला पाहिजे. कारण की जर काही लोक असे आहेत की ते व्यवसाय त्याच्या माध्यमातून करतातच, पण व्यवसायापेक्षाही काही अपराधी अशा असतात की त्यांना ते कृत्य केलं की पैशापेक्षाही त्यांना एक आपल्यासारख्या
प्रकारला हिंदू बांधवांना त्रास होईल आणि त्या त्रासाच्या माध्यमातून त्यांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं अशा प्रकारची ती प्रवृत्ती असते आणि ती प्रवृत्ती जर खेचून काढायची असेल तर त्याला अशाच प्रकारचे कायदे हे अंमलात आणावे लागतील आणि त्याच्याकरता देखील भविष्यामध्ये आपल्याला देखील एक वेगळ्या प्रकारचा त्याचा पाठपुरावा त्याच्याकरता वेळ प्रसंगी आपल्याला एक वेगळा लढा हे संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण करावा लागणार आहे आणि त्याच्याकरता देखील आपल्या सर्वच काम करणाऱ्या गोरक्षक बांधवांना येत्या काळामध्ये आपलं ते नियोजन हे आपल्याला सुरू करावं लागणार आहे. त्यामुळं आज गोकुळाने प्रयत्न केलाय चांगल्या प्रकारे आपल्या गोरक्षकांना या ठिकाणी बोलवलंय सत्कार सन्मान केलाय कारण ते देखील लोक आपल्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावून हे सातत्याने रात्री अपरात्री पहाटे सकाळी दिवसा दुपारी जसा बोली तसं ते लोक धावत असतात पळत असतात फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मामधील असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे गोमाता असतात आणि त्या गोमातेचं रक्षण करणाऱ्या सर्व गोरक्षकांचा आजचा वेगळा सन्मान सोहळा गोकुळाने या ठिकाणी आयोजित केला आणि विशेष करून जसं अनेक साधू संत आले आशीर्वाद देऊन गेले मनोगत व्यक्त करून गेले भावना व्यक्त करून गेले आपल्याला मार्गदर्शन करून गेले त्याच प्रकारे आज आपल्या या हिंदू बांधवांकरता हिंदू भगिनींकरता सातत्याने महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या हर्षाताई देखील या ठिकाणी आल्या त्यांचं देखील मी आपल्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये त्यांचं जे कार्य आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते सातत्याने फिरत असतात आणि त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारे काही लोकांनी आडवं जाण्याचा प्रयत्न केला पण आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे पण त्याचबरोबरीने आज ज्या नातेनं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक सुपुत्र घडवला अशा माझ जाऊन देखील जयंती आहे आणि म्हणून आज आशाताई या ठिकाणी जरी आल्या असल्या तरी माझ जाऊनचे विचार हे त्यांच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे त्यांनी कधी कोणाला न घाबरता या महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील त्याच प्रकारचं माझ जाऊनच्या आदर्शाप्रमाणे ते या महाराष्ट्रामध्ये काम करतील आपल्या सर्व हिंदू बांधवांना भगिनींना लहान मुलांना विशेषतः ते असंच मार्गदर्शन धर्माच्या पुढे करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ते आल्या त्याच्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज एक गोकुळाने चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक आले प्रणयताईंनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं तिने सुद्धा सातत्याने प्रणयताई म्हणून देखील आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा काही फिरत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान असेल त्यांची विचारधारा असेल किंवा आमच्या अहिल्यानगर शहरामधला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल त्या प्रत्येक रविवारी तिथं तिचा अभिषेक करण्याचं काम त्या प्रणयताई करत असतात त्यामुळे आपल्या अशा रणरागिणी या महाराष्ट्रामध्ये आज महाजिजाऊचा विचार असेल अहिल्यादेवीचा विचार असेल ही सगळी तुमच्या महिला भगिनी आज राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करतायत तर तुम्हाला मनापासून आज या गुरु गोरक्ष प्रतिष्ठान असेल नानाच्या वतीने असेल आमचे सर्व इथं उपस्थित सर्व हिंदू बांधवांच्या वतीने तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि नानांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल मनापासून त्यांचं देखील आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं मनापासून आभार देखील व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपण असंच आपलं कार्य असं चालू ठेवावं आज विशेष करून शिवप्रतिष्ठानचे सर्व धारकरी मंडळी मुदळ साहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा करतो.